धारावी पुनर्विकास प्रकल्पाविरोधात आज ठाकरे गटाचा मोर्चा. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोर्चाचं नेतृत्व करणार. धारावी टी जंक्शन पासून सुरू होणारा हा मोर्चा अदानींच्या कार्यालयावर धडकणार. बीकेसीतील अदानींच्या कार्यालयावर ठाकरे गटाचा मोर्चा. ठाकरे गटाच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी. धारावी पुनर्विकास प्रकल्पावरून ठाकरे गटाचा अदानी समूहाविरोधात मोर्चा. मोर्चाला एनआरसी कामगारांसह आयटेक युनियन सहभागी होणार. धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या योजनेमध्ये शेकडो कोटींचा टीडीआर घोटाळा. उद्धव ठाकरेंचा आरोप. टीडीआर लॉबीच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन ठाकरे गटाचा मोर्चा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. अदानींच्या कार्यालयावर मोर्चा काढून काय साध्य होणार? 2014च्या धारावी भाजप उमेदवार दिव्या ढोले यांचा उद्धव ठाकरेंना सवाल. तर ठाकरेंना प्रश्न मांडायचे असतील तर नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात जाऊन प्रश्न मांडले पाहिजेत. दिव्या ढोलेंची प्रतिक्रिया. ठाकरे गटाच्या मोर्चावरती प्रश्न उपस्थित करणारे मातोश्री परिसरात बॅनर्स. मोर्चा केवळ धारावीकरांसाठीच आहे का? शिंदे गटाचा सवाल. नागपूरमध्ये आज भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक. देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि नितीन गडकरी उपस्थित राहणार. मागच्या अधिवेशनामध्ये प्रलंबित राहिलेलं लोकायुक्त विधेयक विधान परिषदेतही मंजूर. या लोकायुक्त कायद्यामुळे मुख्यमंत्रीही लोकायुक्तांच्या कक्षेत येणार. लोकायुक्त विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंचा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंशी फोनवरून संवाद. लोकायुक्त विधेयक संमत केल्याबद्दल अण्णांनी मुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानले. शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीसाठी 10 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. सुप्रीम कोर्टाचा निर्णय. शिवसेना आमदार अपात्रतेबाबत ऐतिहासिक निकाल येणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची ऑफ द रेकॉर्ड माहिती. सार्वजनिक जीवनात सलीम कुत्ताशी भेट झाली असेलही मात्र कोणतेही संबंध नाहीत. सुधाकर बडगुजर यांचं स्पष्टीकरण. व्हिडिओ मॉर्फिंग केल्याचा बडगुजर यांचा दावा. नाशिकच्या पोलीस आयुक्तांकडून सुधाकर बडगुजर यांची चौकशी. अंमली पदार्थ विरोधी पथक कार्यालयामध्ये चौकशी पूर्ण. सलीम कुत्ता आणि बडगुजर यांच्या व्हिडिओमधील सर्वांची चौकशी होणार. नाशिक पोलिसांकडून तातडीनं तपास सुरू. बॉम्बस्फोटातील आरोपीसोबत पार्टीची चौकशी होईल. एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करून कारवाई करू. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. ठाकरे गटाचा पदाधिकारी दाऊदच्या साथीदारासोबत पार्ट्या करतो. आमदार नितेश राणेंचा आरोप. तर सलीम कुत्ताला सोडवण्यासाठी कोणाचे फोन आले? राणेंचा सवाल. ठाकरे गटाचा पदाधिकारी सुधाकर बडगुजरचे सलीम कुत्तासोबत संबंध, त्यांचे पुरावे आम्ही विधानभवनात दिले. आशिष शेलार यांचं वक्तव्य. आता हे धागेदोरे कुठपर्यंत गेले त्याचा तपास झाला पाहिजे. शेलारांची मागणी. सुधाकर बडगुजर यांच्या विरोधात शिंदे गटापाठोपाठ भाजपही आक्रमक. नाशिकमध्ये बडगुजर यांच्या विरोधात हातामध्ये बॅनर घेत जोरदार घोषणाबाजी. उद्धव ठाकरेंनी बडगुजर यांचा राजीनामा घ्यावा, भाजपची मागणी. नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गट आक्रमक. बडगुजरांवरती आरोप करणाऱ्या भाजप आमदार नितेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न. दिशा सालियांच्या कुटुंबियांनी मुंबई पोलिसांची भेट घेतली. सखोल चौकशी करून सत्य समोर आणण्याची कुटुंबियांची पोलिसांना विनंती. पिंपरी चिंचवडच्या स्पार्कल कॅन्डल कारखान्यामध्ये स्फोट होऊन 6 महिलांचा मृत्यू. हा कारखाना अवैधरित्या सुरू होता. या प्रकरणी विविध कामगार कायद्याअंतर्गत कारवाई केल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. आरे कॉलनीमध्ये राम मंदिर सांस्कृतिक केंद्राच्या जागेवर कब्रस्तान करण्याचा घाट. योगेश सागर यांचा विधानसभेमध्ये आरोप. लँड जिहाद असल्याची टीका करत नितेश राणेंनी सखोल चौकशीची मागणी केली. निधी वाटपासंदर्भात जितेंद्र आव्हाडांची विरोधी पक्षातील नेत्यांवरच नाराजी. विरोधी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांनाच निधी मिळाला. जितेंद्र आव्हाड यांची माहिती. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट पुढे ढकलली गेली. शहा पवार भेट आता सोमवारी होण्याची शक्यता. इथेनॉल बंदीच्या निर्णयासंदर्भात चर्चा होणार. नागपूर विधान भवनाचंही नूतनीकरण केलं जाणार. सेंट्रल हॉल, पक्ष कार्यालयासाठी 2 एकर जागा हस्तांतरण करण्याची योजना. 3 वेगवेगळ्या आर्किटेक्ट सोबतही चर्चा.
उपसभापती नीलम गोरेंनी आपल्या खुर्चीचा आदर ठेवावा, सुषमा अंधारेंचा नीलम गोरेंना टोला. तर योग्य ती माहिती घेणं आणि देणं गरजेचं, अंधारेंचं वक्तव्य. ललित पाटील प्रकरणाकडे गांभीर्यानं पाहायला हवं, सुषमा अंधारेंचं आवाहन. तर ललित पाटील प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खोटी माहिती दिली, अंधारेंचा फडणवीसांवर आरोप. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आमच्या पक्षाबाबत चिंता का वाटते, सुषमा अंधारेंचा सवाल. तर ललित पाटील भाजपमध्ये येणार होता याची फडणवीसांना कल्पना होती, अंधारेंचा फडणवीसांना टोला. आमदार नितेश राणेंनी अधिवेशनात दाखवलेले फोटो आणि व्हिडिओ 2 वर्षांपूर्वीचे, सुषमा अंधारेंची माहिती. तर त्या फोटोमध्ये मंत्री गिरीश महाजन, विक्रांत चांदवडकरांचाही समावेश, अंधारेंचा दावा. आदित्य ठाकरेंची लोकप्रियता कमी करण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, आमदार सुनील शिंदेंची टीका. तर वेगवेगळी प्रकरणं शोधून काढायची आणि आदित्य ठाकरेंची लोकप्रियता कमी करण्याची प्रयत्न करायचा, असा दावा सुद्धा सुनील शिंदे यांनी केलेला आहे. आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभेतून निवडणूक लढवावी, भरत गोगावलेंची मागणी. मात्र त्यांनी आधी विधानसभा सांभाळावी, मग लोकसभा लढवावी, गोगावलेंचा आदित्य ठाकरेंना टोला. रायगडचं पालकमंत्रीपद माझी वाट पाहत आहे, भरत गोगावलेंचं वक्तव्य. तर अधिवेशन संपल्यावर विस्तार होईल आणि मी मंत्री असेन, गोगावलेंचा दावा. ओबीसींची बाजू मांडताना इतर समाजाची मनं दुखावतील अशी वक्तव्य छगन भुजबळांनी करू नयेत, भरत गोगावलेंचा भुजबळांना सल्ला. हिवाळी अधिवेशनात राज्यहिताच्या चर्चा अजिबात होत नाहीत, आमदार रोहित पवारांची सरकारवर टीका. तर आरक्षणाबाबत 2 दिवस चर्चा झाली, मात्र चर्चेवेळी एकच मंत्री सभागृहामध्ये उपस्थित होते, रोहित पवारांचं वक्तव्य. हिंदू मंदिरांमध्ये येणारं दान हिंदूंच्या कल्याणकारी कामासाठी वापरलं जावं, विश्व हिंदू परिषदेची मागणी. तर ही मागणी योग्य असल्याचं प्रवीण दरेकरांचं मत. निम्न तापी धरणाला प्रशासकीय मान्यता, मंत्री अनिल पाटील यांची माहिती. तर 4,890 कोटी रुपयांची सुधारित मान्यता दिल्याचं अनिल पाटील यांचं वक्तव्य. ललित पाटील प्रकरणामध्ये ठाकरे गटाकडून नार्को चाचणीची मागणी. तर ललित प्रकरणाची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत पाठपुरावा करणार, आमदार सचिन अहिर यांचं वक्तव्य. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंपुढे शरणागती पत्करावी आणि परत यावं, खासदार बंडू जाधव यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला. 1993च्या दंगलीमध्ये बाळासाहेबांनी मुंबई वाचवली, त्यावेळी आम्ही अनेक केसेस अंगावर घेतल्या, आमदार अजय चौधरींचं वक्तव्य. तर सुधाकर बडगुजर प्रकरणी एसआयटी अहवालामध्ये सत्य समोर यायला पाहिजे, चौधरींची प्रतिक्रिया. राज्यात यापुढे शिक्षकांच्या नियमित बदल्या होणार नाहीत, शिक्षण मंत्री दीपक केसरकरांची माहिती. तर शिक्षणाच्या गुणवत्तेवरती दर्जा वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला, केसरकरांचं वक्तव्य. राज्यामध्ये नवजात बालकांच्या मृत्यूमध्ये वाढ, 16 आदिवासी जिल्ह्यामध्ये एप्रिल ते ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये 4,324 नवजात बालकांचा मृत्यू. एकट्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये 424 बालमृत्यूंचा समावेश. राज्यामध्ये तब्बल 73,998 तीव्र कुपोषित बालकं, तर 4,17,349 मध्यम कुपोषित बालकं. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंची लेखी उत्तरात माहिती. विदर्भातील पहिली ओबीसी आणि व्हीजेएनटी महाएल्गार सभा वर्ध्यामध्ये होणार, महाएल्गार सभेची जय्यत तयारी. ओबीसी नेते छगन भुजबळ सभेला संबोधित करणार. यापुढे सभागृहात न बोलणाऱ्या विदर्भातल्या आमदारांना गावबंदी करा आणि आमदारांच्या तोंडाला काळं फासा. विधानसभेच्या पत्रकार गॅलरीतून गोंधळ घातलेल्या प्रकाश पोहरेंनी भूमिका मांडली. जालन्यामध्ये टोपे समर्थकांनी भाजप आमदार बबनराव लोणीकरांचा पुतळा जाळला. धुळे सोलापूर महामार्गावरच्या दुनगाव इथं टोपे समर्थकांचं निषेध आंदोलन. भिवंडीमध्ये विकास आराखड्याविरोधात पालिकेसमोर सर्वपक्ष धरणे आंदोलन. आराखडा शहरातील सर्वसामान्य नागरिकांना उद्ध्वस्त करणारा, विकास आराखडा रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. प्रभू श्रीराम या विषयावरती शालेय विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा घ्या, मंत्री मंगलप्रभात लोढांचे मुंबई महानगरपालिकेला निर्देश. जागतिक धम्म परिषदेनिमित्त मुंबईमध्ये भव्य रॅली, परिषदेला धम्मगुरू दलाई लामा उपस्थित राहणार. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेंची माहिती. पुण्यामध्ये महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्याला शिवसैनिकांनी काळं फासलं. संबंधित अधिकारी निलंबित होऊन देखील शिक्षण विभागाचा कारभार पाहत होते.
कोल्हापुरात शासकीय कर्मचाऱ्यांचा संप मागे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत नसल्याचं उघडकीस. दुधाला येत्या 10 दिवसात भाव मिळाला नाही तर दुग्धविकास मंत्र्यांच्या घरी जाऊन दुग्धाभिषेक घालणार, ठाकरे गटाचे अहमदनगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंचा इशारा. रिफायनरी राजापुरात कार्यान्वित व्हावी यासाठी रिफायनरी समर्थकांकडून मोर्चे बांधणी. रिफायनरी समन्वय समितीनं केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. मुंबई महानगरपालिकेच्या तयार होणाऱ्या प्रकल्पबाधितांच्या वसाहतीला मुलुंडकरांचा विरोध. रेल्वे स्थानकाजवळ स्थानिक नागरिकांकडून प्रकल्पाविरोधात निदर्शनं. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा आणि आदिवासींना वनहक्क जमिनीचे 7/12 उतारा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा मोर्चा मुंबई मंत्रालयावर नेणार. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचा निर्धार. गेल्या 5 दिवसांपासून महानंद डेअरी वाचवण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांचं काही बरं वाईट झाल्यास सरकार जबाबदार. उपोषणकर्त्या प्रिया मिटकेंचा सरकारला इशारा. नागपूरमध्ये संगणक परिचालकांच्या मोर्चामध्ये गोंधळ. मोर्चेकरांचा बॅरिकेड तोडून विधान भवनाकडे जाण्याचा प्रयत्न. काही मोर्चेकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अहमदनगरमध्ये खासगी बँकेच्या जाचाला कंटाळून एकाची आत्महत्या. मनसे नगरसेवक वसंत मोरेंनी बँकेच्या नामफलकाला काळं फासलं. शेतकरी मुलांना लग्नासाठी कोणी मुलगी देत नाही म्हणून विधिमंडळाजवळ मोर्चा काढला. तर शेतमालाला चांगला भाव द्यावा आणि चांगल्या भावाची हमी द्या, शेतकरी पुत्रांची सरकारकडे मागणी. अहमदनगरमध्ये ठाकरे गटाचा रास्ता रोको. कांदा निर्यात बंदी, इथेनॉल उत्पादनावर बंदी, दुधाचे दर या विरोधात अहमदनगरमधल्या कोल्हारमध्ये महामार्ग अडवला. जुन्या पेन्शनच्या निर्णयानंतर पंढरपूरमध्ये शिक्षकांचा आनंदोत्सव. माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यासह शेकडो शिक्षकांनी पेढे वाटले. ठाण्याच्या खोपट डेपोमध्ये नवीन 10 पर्यावरणपूरक एसी बस दाखल. खासगी तत्वावरती आणखी 5000 बसेस येणार, एसटी कर्मचाऱ्यांची माहिती. भिवंडीच्या काल्हेरमध्ये चप्पल बूट साठवलेल्या गोदामाला भीषण आग. आगीमध्ये लाखो रुपयांचे चप्पल बूट जळून खाक. तर आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. मुंबईच्या बोरिवलीतून लसूण चोरणाऱ्याच्या मारहाणीमध्ये मृत्यू. मारहाण करणाऱ्या 2 आरोपींना बोरिवली पोलिसांकडून अटक. परभणी पोलिसांनी नागरिकांचे हरवलेले आणि चोरीला गेलेले 38 लाखांचे 189 मोबाईल शोधले. पोलीस अधीक्षकांच्या हस्ते या मोबाईलचं वितरण करण्यात आलं. शिर्डीमध्ये गळफास घेत बहीण भावाची आत्महत्या. आत्महत्येचं कारण अस्पष्ट. श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी इथं 2 बहीण भाऊ राहत होते. रत्नागिरीच्या लोटे औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त सांडपाणी करबवणे खाडीच्या पाण्यामध्ये सोडलं. पाणी दूषित झाल्यानं मासेमारी करायची कशी, मासेमारी करणाऱ्यांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 चिमुकल्यांचा तलावात बुडून मृत्यू. वाळूंज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद. घटनेमुळे बजाजनगर परिसरामध्ये हळहळ. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेचा अनोखा उपक्रम. विद्यार्थ्यांऐवजी पालकांच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन. जिल्हा परिषदेच्या 2130 शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाईल. नांदेडच्या भोकरमधील एका शाळेकडून विद्यार्थ्यांसाठी दिलं जाणारं कडधान्य परत केलं. कडधान्य निकृष्ट असल्याचं कारण देत हे कडधान्य परत केलं गेलं. परभणीच्या रेपा गावात विवाहित तरुणाची आत्महत्या. मिशन मराठा आरक्षण हातापायावरती असं लिहून आत्महत्या केली. मराठा आरक्षणासाठी तरुणानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप. अमरावतीमध्ये हजारो महिलांच्या उपस्थितीमध्ये कलश यात्रा. खासदार नवनीत राणा डोक्यावर कलश घेऊन यात्रेत सहभागी. तर 16 ते 20 डिसेंबरपर्यंत अमरावतीमध्ये पंडित प्रदीप शर्मा यांच्या शिवमहापुराण कथेचं आयोजन. येत्या 5 ते 10 वर्षात चंद्रभागा नदी कोरडी पडेल, त्यामुळे पाणी काटकसरीनं वापरा. माजी आमदार प्रशांत परिचारक यांचा नागरिकांना सल्ला. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या विकास आराखड्याच्या कामाला सुरुवात. हिवाळी अधिवेशनात जादाचे 150 कोटी रुपये मंजूर. बेळगावमध्ये विद्युत तारांचा स्पर्श झाल्यानं दुचाकी जळून खाक. घटनेमध्ये दुचाकीस्वार जखमी. खानापूर तालुक्यातली घटना. अवकाळी पाऊस आणि थंडीमुळे भाजीपाला उत्पादनात घट. उत्पादन घटल्यानं भाजीपाल्याच्या किमती 20 ते 30 रुपयांनी वाढल्या. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव सुरू. कांद्याला प्रति क्विंटल 1800 ते 2200 रुपये भाव. आवक वाढल्यानं कांद्याचे दर 500 रुपयांनी घसरले. वाशिमच्या रिसोड तालुक्यात शेतकऱ्यांना उभ्या पिकावरती नांगर फिरवला. हरभऱ्यावरती अवकाळी पावसामुळे मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकऱ्यावर ही वेळ आली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आज बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांच्या माहितीचा प्रचार करणार तसंच चिखली तालुक्यातील पेठ इथं विकसित भारत संकल्प यात्रेला भेट देणार। 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस नागपूरमध्ये काँग्रेसकडून सभेचं आयोजन तर 10 लाख लोकांच्या रॅलीचं आयोजन काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची माहिती। 28 डिसेंबरला काँग्रेसचा स्थापना दिवस सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे नागपुरातल्या सभेला संबोधित करणार। सापडलेल्या पैशांशी काँग्रेसचा काहीही संबंध नाही, हा आपल्या कुटुंबाचा पैसा। छापेमारीमध्ये 350 कोटीहून अधिक रोख सापडल्याप्रकरणी काँग्रेसचे खासदार धीरज साहूंची प्रतिक्रिया। डीआरडीओकडून हायस्पीड फ्लाइंग विंग यूएव्हीची चाचणी यशस्वी, जगातल्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश। अयोध्येतील श्रीराम मंदिराचे लेटेस्ट फोटो समोर, पहिल्या मजल्याचं काम जोरात सुरू। जानेवारी महिन्यामध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन होणार। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये मांसाहार करणाऱ्यांवर मांस विकणाऱ्यांवर कारवाई। मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या आदेशानंतर दुकानांवर बुलडोझर चालवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 डिसेंबरला गुजरात दौऱ्यावर नव्यानं बांधलेल्या सुरत डायमंड बोर्स इमारतीचं डायमंड रिसर्च अँड मर्कंटाईल सिटीचा भाग आणि सुरत विमानतळाच्या नवीन अपग्रेड केलेल्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन करणार। पंतप्रधान मोदी आज विकसित भारत संकल्प यात्राच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार। 5 राज्यांमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार तर देशभरातील हजारो विकास भारत संकल्प यात्रेचे लाभार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार। आपला मुलगा गुन्हेगार नाही, 2 दिवसात बोलणं करून दिलं नाही तर आम्ही आत्महत्या करू, संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या अमोल शिंदेच्या आईवडिलांचा सरकारला इशारा। संसद भवनातील घुसखोरी प्रकरण मास्टर माइंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला पोलिसांनी 7 दिवसांसाठी ताब्यात घेतलं। दिल्ली पोलीस आता इतर 4 जण आणि ललित झा यांची समोरासमोर चौकशी करतील। भारताचा परकीय चलन साठा 4 महिन्यांच्या उच्चांकावर, भारताचं परकीय चलन सध्या $606 अब्ज वर। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची माहिती। इराणचं मोठं पाऊल, भारतीयांना आता व्हिसाशिवाय देशामध्ये प्रवेश दिला जाईल। 2022 मध्ये गुगलकडून 12,000 कर्मचाऱ्यांची कपात, गुगलच्या टाळेबंदीमुळे मनोबलावर मोठा परिणाम। सीईओ सुंदर पिचाई यांची माहिती। तर गुगलची ही इतिहासातील सर्वात मोठी टाळेबंदी असल्याचं समोर। ट्विटर एक्सवरून आता लवकरच पैसे पाठवता येतील, एलॉन मस्क यांची घोषणा। इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यावरती भारतीय महिलांची पकड, दुसऱ्या दिवसाअखेर वुमन ब्रिगेडकडे 478 धावांची मजबूत आघाडी। इंग्लंडचा पहिला डाव 136 वर गुंडाळल्यानंतर भारताच्या दुसऱ्या डावामध्ये 6 बाद 186 धावा। रोहित शर्माऐवजी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्या, गुजरात टायटन्सकडून पांड्याचं मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।